आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। प्रमोद कासार हा युवक बोरगाव येथून बेपत्ता। सीमा भागातील निपाणी तालुक्यातील बुधवार बाजारपेठ बोरगाव येथे राहणारा युवक प्रमोद कासार वय वर्ष 45 हा दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी दुकानातून बाजार घेऊन येतो असं सांगून निघून गेलेला आहे। आजवर घरी परत न आल्याने प्रमोद कासार बेपत्ता असल्याची फिर्याद वडील सुरेश कासार यांनी नजीकच्या पोलीस स्टेशन स्थानकात FIR दाखल केली असून अधिक तपास सदलगा पोलीस अधिकारी घेत आहेत। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की प्रमोद सुरेश कासार वय वर्ष 42 राहणार बुधवार पेठ बोरगाव येथील मूळ रहिवासी आहे। तो बोरगावसह नजीकच्या चिरमुरे भट्टी शेतीमध्ये रोजंदारीचं काम करत असे। या दरम्यान त्याला दारूचे व्यसन जडलं होतं। तो दररोज वडिलांच्याकडे याबाबत पैशाची मागणी करत असल्याने नातेवाईकांकडून त्यास विरोध होत असे। दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी सर्वजण घरी असताना बाजार घेऊन येतो असं सांगून घरातून बाहेर पडलेला प्रमोद हा आजवर घरी परत आलेला नाही। त्यामुळे वडील सुरेश कासार यांनी नजीकच्या कर्नाटक महाराष्ट्र शहर पै पावणे व नातेवाईक यांच्याकडे प्रमोदचा शोध घेतला असता अद्याप बेपत्ता असल्याचे निदर्शनास येत आहे। म्हणून प्रमोदचे वडील सुरेश कासार यांनी 2 वेळा पोलीस स्थानकात प्रमोद बेपत्ता असल्याचा FIR दाखल केली आहे। प्रमोद कासार हा विवाहित असून पत्नी, 2 मुले, आई वडील असा परिवार आहे। त्याची उंची 5 फूट 3 इंच, वर्ण कोरा, त्यास मराठी, कन्नड, हिंदी बोलता येते। सदर बेपत्ता युवक विषयी कुणाला माहिती मिळाल्यास सुरेश कासार मोबाईल नंबर 7022682674 या क्रमांकावर व सदलगा पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावे असं आवाहन करण्यात येत आहे। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।